अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए। धनगर समाजाला अप्रत्यक्षरित्या आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा जाहीर निषेधार्थ दिनांक 5 मार्च 2019 रोजी नवापूर बंद करण्याबाबतचे निवेदन आज तहसीलदार सुनीता वराड व पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना नवापूर तालुक्यातील आदिवासी समाज व आदिवासींच्या विविध संघटना यांच्या वतीने देण्यात आले। त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे सवलती देण्याची घोषणा करून अप्रत्यक्षरित्या धनगर समाजाला आदिवासींमध्ये समावेश करण्याचा कुटील डाव सरकार करीत आहे। त्यांचा आम्ही आदिवासी समाज व आदिवासींच्या सर्व संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत। धनगर समाजाला 3% आरक्षण आधीच घटनेत दिलेले आहे। त्यांचा स्वतंत्र बजेट आहे, असे असताना केवळ आदिवासींना नष्ट करण्याच्या कुटील डावाने आदिवासींचे आरक्षण व सवलती हिसकावत आहेत। मुख्यमंत्री महोदय, धनगरांना आरक्षण सवलती द्यायला तर खुशाल द्या, परंतु त्यांना आदिवासींमध्ये समावेश करू नये व आदिवासींच्या बजेटमध्येही आपण सवलती देण्याची घोषणा ही आदिवासींच्या न्याय हक्कावर गदा आणणारी आहे। माझा खानदेश न्यूजसाठी हेमंत पाटील, नवापूर। मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये घेतली आहे आणि त्यामुळे आदिवासींवर खरं त्यांच्या न्याय हक्कावर गदा आलेली आहे आणि म्हणून हा जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे तो जर निर्णय मागे घेतला नाही आणि आदिवासींना न्याय दिला नाही तर याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील आणि या सरकारलाही भोगावे लागतील। आणि या निमित्ताने सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करतील आणि आदिवासी समाजाला न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल। या प्रकारची भूमिका या महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासींच्या संघटनांनी घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे या नवापूर शहरामध्ये सुद्धा आम्ही बंद करून या सरकारचा निषेध उद्या करीत आहोत। त्यासाठी आपल्याकडे हे निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही आलो आहोत। तरी आपण आमचं निवेदन शासनापर्यंत कळवावं अशी आपल्याला विनंती आहे। आदिवासी एकतेच्या